दादा मला पावशेर मूग डाळ द्या, पावशेर मसूर डाळ, पाव किलो तेल, 1 किलो तांदूळ द्या आणि अर्धा किलो कांदे बटाटे द्या आणि ह्या असल्या टोळ भैरवांना घाबरून तू गाव सोडतोस. माझ्यासाठी नाही तर तू घराबाहेर पडत असताना तुझ्यासाठी जिचा जीव तिळतिळ तुटत होता त्या प्रियासाठी थांबावं लागेल तुला. कृष्णासाठी थांबावं लागेल. $320 झाले. हा दादा नेमके माझ्याकडे ना 270च आहेत आता, पण मी 50 रुपये तुम्हाला मागवून आणून देते. घरी बंद आहे, उधार मागून अपमानित होऊ नये. दादा ऐका ना, अहो मी जवळच राहते इथे, मी नंतर आणून देते ना पैसे. नाही कसं आहे, तुमच्याकडे आता जेवढे पैसे आहेत ना तेवढ्याचा माल घेऊन जा आणि बाकीचे पैसे आले तर मग बाकीचा माल घेऊन जा. कसं ठीक आहे. मालकीनबाई तुम्ही काय झालं? कसं आहे, त्यांच्याकडे पैसे कमी आहेत, मग त्यांना काय म्हटलं, जेवढे तुमच्याकडे आता पैसे आहे ना तेवढ्याचा माल घेऊन जा आणि बाकीचे पैसे आले का मग बाकीचा माल घेऊन जा. उधार आपण अजिबात देत नाही. तुम्ही त्यांना नाही म्हणताय? माहिती आहेत का तुम्हाला कोण आहेत त्या? कोण आहेत त्या? कवठेकरांच्या सुनबाई आहेत त्या, अर्जुन साहेबांची बायको. माफ करा, नाही माफ करा वहिनी साहेब, नाही म्हणजे मी तुम्हाला ओळखलंच नाही. तुम्हाला याच्या आधी कधी पाहिलं नाही ना, त्याच्यामुळे. मी एक काम करा, सगळं सामान घेऊन जा. नाही हवं तर मी सगळं सामान तुमच्या घरी टाकून जातो. काही टेन्शन घेऊ नका, घेऊन जा सगळं. अहो दादा नाही राहू दे, मी घेऊन जाईन सामान. 50 रुपये मी नंतर. हा नाही ते 50 जाऊ द्या, हे सगळं घेऊन जा तुम्ही. काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. माफ करा. नाही खानविलकर हॅलो. अर्जुन अरे काय चाललंय हे सगळं? नेमका प्रॉब्लेम काय? कोणता प्रॉब्लेम? तुझ्या कंपनीच्या नावे मला मेल आलाय की तू पॉवर प्लांटचा प्रोजेक्ट टेम्पररी बंद केलाय म्हणून. बरं, मेल तुझ्या कंपनीच्या ऑफिशियल मेल आयडी वरून आलेला नाहीये, तो भलत्याच कोणत्या तरी मेल आयडी वरून आलाय. असं कसं होऊ शकतं अर्जुन? याचा किती मोठा तोटा होईल माहिती का तुला? एक मिनिट खानविलकर साहेब, तुम्ही माझं ऐका. जर तुम्हाला तसा मेल आला असेल ना तर तेच खरंय. काय अर्जुन मला सांग, तू कुठे आहेस? काही प्रॉब्लेम झालाय का? तू असं बोलतोयस की तुला प्रोजेक्ट बद्दल कुणीतरी धमकी वगैरे दिली आहे. तुझ्या ह्या सगळ्याशी काही संबंध नाही असं का बोलतोयस तू? अरे असं नामांतर का वागतोयस? खानविलकर साहेब ऐका ना, इथून पुढे माझा या सगळ्याशी काही संबंध नाही. काय? हॅलो, येते. सगळं सामान घेतलं ना तुम्ही? हो घेतलं सामान. बरं, गाडी कुठे आहे तुमची? म्हणजे हे सामान गाडीत ठेवायचं आहे ना? तुम्ही पर्स गाडीतच विसरलात का? अहो त्यांना सांगायचं ना, त्यांनी आणून दिलं असतं सामान. तुम्ही एवढं बोलताय खरं, पण तुम्हाला काय झालं माहिती का? काय झालंय? जाऊ द्या. अहो सध्या गाडी नाही माझ्याकडे, पण 11 नंबरची बस आहे की. बस? ही काय 2 पायाची. बर येते बर का मी. थँक्यू. अहो 1 तास झालाय टेम्पो लावून. एक माणूस आलेला आहे, बाकीची माणसं कुठे तुमची? अहो सामान चढवायचंय मला. काय येणार नाही? असं कसं येणार नाहीत? अहो इथं का मी भातुकलीचा खेळ करायला आलो? कालपर्यंत तुमची माणसं तर तयार होती काम करायला, मग आज असं काय झालं? तेव्हा कामाचं काही कमिटमेंट वगैरे काहीच नाही यार.
दादा काय झालं? काही प्रॉब्लेम? काय नाही हो, सामान टेम्पो मध्ये चढवायचं होतं, पण इथली माणसं काम चुकार कुठली. 1 तास झालाय पण कुणाचा पत्ता नाहीये. आता हे सामान कसं चढवायचं मला समजत नाही. आता काय करू मग मी? साधारण किती पैसे झालेचे? नाही म्हणजे मी करेन. काय चेष्टा करता का साहेब? अहो चांगली घरातली दिसताय तुम्ही. काम ते काम असतं हो, लहान मोठं असं काही नसतं. सांगा ना किती पैसे द्या, मी करतो. अहो 300 रुपये देणार होतो त्यांना मी, मलाही 300 रुपये दे. ठीक आहे करतो. मदत करा बरं याला. हेच सामान ठेवायचं ना? हा हेच सामान ठेवायचं. दादा तुम्ही वरती थांबा ना, मी देईन तुम्हाला. निरोप दिलाय तुमचा. काय म्हणला? झालंय तयार. तुझं बक्षीस. मग हे अति होत आहे आता. काय ते होते रे? काय म्हणजे कशाला अडवलं त्याला? जात होता ना गाव सोडून. आणि आपला आणि त्याचा काही संबंध आहे का? आहे का तो कवठेकर? मग कशाला अडवलं त्याला? आले विश्वंभरच्या मनात तिथं कुणाचं चालेना. उद्ध्वस्त करणारे मी त्याला. तुला आठवतं ना तू काय म्हणायचं? एक वेळेस मित्रावर नजर नाही ठेवली चालल, दुश्मन कायम नजराच्या टप्प्यात पाहिजे म्हणून. तोच सिद्धांत आजमावतोय. यापुढे अर्जुन कायम नजरेच्या टप्प्यात राहणार. चालेल ना. मला वाटतंय मला काहीच ठाऊक नाही. करणार सगळे हिशोब चुकते करणार. त्यांनी ऐका ना. अहो कुठं चाललंय? अहो ऐका तरी. अहो निहारी आणलीये मी तुमच्यासाठी. हे बघा. बया काम करून जीव दमलाय माझ्या धन्याचा. आता 2 घास खाऊन तरी घ्या. घ्या ना. पुण्यात जेव्हा तुम्हाला पोलिसांकडून सोडवून आणलंस ना, तेव्हाच मला कळायला हवं होतं तू किती नाटकी, चलाक आणि खोटारडी बाई आहेस.
किती नाटकं करणार आहेस अजून? सांग ना, किती नाटकं करणार आहेस? का आली आहेस तू इथे माझ्यावर हसायला? नाही तुला बरं वाटलं असेल ना की एक वेळ अशी होती की मी तुला ट्रक लोड करायला सांगितला होता. आज ती वेळ माझ्यावर आली आहे. मनातून उकळ्या फुटत असतील ना. आज जगाला दाखवून द्यायचं असेल की बघा अर्जुन कवठे. अर्जुन अर्जुन ही कशी मजुरीची कामं करतो. मग अरे सांगितलं तर कुठे बिघडलं? अरे मी तर अख्ख्या जगाला सांगू शकते कशी मजुरी करत असते. मी कशाला खिल्ली उडवेन? अरे मेहनतीचं काम करतोयस. असं उगा त्या कुठल्या तरी हातपाय गळून पडलेल्या माणसासारखं रडत नाही बसलास. हार नाही मानलीस. अरे रस्त्यावर उतरून काम करायला लागलास, अभिमानच आहे मला त्याचा. आता नवरा म्हणून तू कर्तव्य पार पाडतोयस तर बायको म्हणून मला माझं कर्तव्य करू दे ना. हे बस, नकोय मला. आणि नको येऊस माझ्या मागे, कळलं ना? नको येऊस. जा ना प्लीज, जा. नको येऊ माझ्या मागे, मी सांगतोय. मला माहितीच होतं तू माझ्या हातचं काही खाणार नाहीस. तुला माहितीये का, लहानपणी मी जेव्हा जेवायला कटकट करायचं ना तेव्हा मदर माऊली माझं नाक दाबून मला खायला घालायची. तेव्हा माहित नव्हतं ना नवऱ्याला पण असंच करावं लागेल. नाही म्हणजे आता काय करणार आहेस तू? तुम्ही सगळ्या हे काय? मला माहितीच होतं तू काय मला भाव देणार नाहीस. पण या तुझ्या बहिणी ज्या रक्षाबंधनला तुला राखी बांधतात, दादा म्हणतात. अरे बायकोच जाऊ दे, पण या बहिणींना कसं टाळशील रे? सावित्री, अहो तुम्ही भावासारखे आहात आमच्या. तुम्ही असं उपाशी राहून कसं चालेल? हे बघा, तुम्ही खूप केलेत आमच्यासाठी. आता आम्हाला बी काहीतरी करू द्या ना. चल अहो ताई ऐका माझं. अहो ताई काय करताय? कसं झालंय? खूप छान झालं. अर्जुन, ही तुझी माणसं आहे, ही तुझी संपत्ती आहे. तू एकटा नाही आहेस. एवढी सगळी माणसं आहेत तुझी. तुला स्वतःची किंमतच नाही कळली रे. आणि माझी, पण माझा विश्वास आहे माझ्या तिरसटवर. कुठं? मॅम, कृष्णाला बहुतेक कानाच्या दवाखान्यात न्यावं लागेल.
कुठं विचारलं मी? आमच्या मुलाला भेटायला जायचं होतं. तू एक पोरगा तर इथंच आहे, विद्याधर दादा आतमध्ये बसलाय, आणि तिसरं तुला पोरगा नाही पोरगी सारली काय? अर्जुनला भेटायचं होतं. पुढं आला असेल नाही का आता? स्वतःची सख्खी पोरं सोडून तू त्या भिकारड्या बाया बायलाटला भेटायला निघालीस. जाऊन काय करणार? हा, तुला तुझा आई पण मिरवायचा असेल नाही का? माझ्या सोन्या, माझ्या राजा अर्जुन, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे म्हणून सांगू बाबो. आणि माहितीये का, त्या बलरामने मला ब्लॅकमेल केलं, नाहीतर माझी फक्त माया माया आणि मायाच आहे तुझ्यावर. नाही, आम्ही काहीच सांगणार नाही आहोत. आम्हाला फक्त अर्जुनची खुशाली विचारायची. तो कसा आहे, कुठं आहे ते बघायचंय. हे थेरडे, पोटची पोरं सोडून त्या भिकारड्याला माया लावतेस? चला तो. बल्लू असं बोलतोय माझ्या ताईशी? आई आहे ना तुझी, आईचं काळीज आहे तिचं. तिला कळलं अशा भाषेत सांग बरं, नाहीतर तुला न सांगता जाईल बरं का त्याला भेटाया. बरोबर आहे मामा, तिला समजल अशा भाषेतच सांगावं लागेल. चल. अरे अर्जुन, अरे आलास तू? ये, मी पाणी काढून ठेवलं तुझ्यासाठी. जा, जाऊन आंघोळ कर, फ्रेश हो. आल्यावर मी तुला गरम गरम जेवायला वाढते. बल्लू, अरे काय चाललंय मनात तुझ्या? हे बघ बल्लू, अति राग आणि भीकमाग असं होईल. अरे बाबा, नुकतेच कुठे सोन्याचे दिवस आले, आपल्याला कळतंय का? हे बघ, मी ताईशी बोलतो, कृष्णाईशी बोलतो, समजून घेईल ती, कळलं? अरे मामा, लय झालं हिचं, डोक्याने पाणी गेलंय पार. आता तू नुसतं ना बघत राहा. ये, ये जेवायला बस. सॉरी बर का,
आज भाजी नाही करू शकले. अरे सकाळपासून बाजारात जायला वेळच नाही झाला बघ. दिवसभर घर लावण्यातच वेळ गेला माझा. मी उद्या सगळ्या भाज्या आणते. हा, आज हे खाऊन घे, आवडेल तुला. अरे अर्जुन, काय आहे? तुझी नजर चांगली आहे ना, मग इथे येऊन बघ. चोरांची नजर कशी कमी होईल म्हणा.